चला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधून क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल नंबर 8 म्हणजेच प्रॅक्टिस सेटचा लास्टचा क्वेश्चन बघूया. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. ठीक आहे. आपण जे आतापर्यंत इक्वेशन सॉल्व्ह केले सेम त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना पहिली स्टेप, ह्याला 1 नंबर नाव, ह्याला 2 नंबर नाव देऊन घ्या. 49x minus 57y is equal to 172. Equation number 1. 57x minus 49y is equal to 252. Equation number 2. आता आपण मागचं एक्झाम्पल बघितलं, त्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, सेम त्या पद्धतीनेच हे एक्झाम्पल आहे, काही फरक नाहीये. फक्त तिकडे काय डिजिट्स वेगळे होते, नंबर्स वेगळे, इथं नंबर्स वेगळे, काही फरक नाही. 49 एक्स चा कोएफिशियंट वाय ला, वायचं कोएफिशियंट एक्स ला, एक्स चा कोएफिशियंट वाय ला, वायचं कोएफिशियंट एक्स ला. यावेळेस आपण काय करतो, एकदा ऍडिशन करतो आणि एक इक्वेशन मिळवतो आणि एकदा सबट्रॅक्शन करून अजून एक इक्वेशन मिळवून त्यांच्यामध्ये पुढे आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड करतो. सेम त्या पद्धतीनं एकदा ऍडिशन करू. ऍड म्हणून आपण ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, केलं. मग इक्वेशन 1 काय, 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. ऍडिशन केल्यामुळे कोणतेही साइन चेंज होत नाही. 49x plus 57x is equal to 106x. मायनस मायनस प्लस, बट मायनसचं साइन. इथं पण 106x आणि इथे ऍडिशन केल्यावरती 4 7 5 12 हातच्याला 1 424. आता इक्वेशन नंबर ह्याला नाव द्या थर्ड. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन थर्डला आपण 106 ने डिवाइड करणार. का, तर इथे जो एक्स आणि वायचा कोएफिशियंट असतो त्याने 424 ला सुद्धा डिवाइड होतं. मागच्या वेळेस नाही का 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000 होतं, म्हणजे 1000 ला पण 200 ने डिवाइड होत होतं. तर लिहा आपण इक्वेशन 3 डिवाइड बाय 106 लिहिलं. मग 106x मायनस डिवाइड बाय 106 मायनस 106y अपॉन 106 424 अपॉन 106. समजलं इथपर्यंत. हे कॅन्सल, इथं एक्स, हे कॅन्सल, इथं मायनस वाय, हे कॅन्सल. 106 ला 424 ला 106 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 4. हे झालं इक्वेशन नंबर 4 आपलं. इथे ऍडिशन केली ती सेम ह्या पद्धतीने इकडे करू आपण सबट्रॅक्शन. इथे ऍडिशन ऍड इक्वेशन 1 and 2 लिहिलं. इथे आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. आता ऍडिशन केल्यावरती आपल्याला हे इक्वेशन मिळालं, तर सबट्रॅक्शन केल्यावरती काय इक्वेशन मिळते बघूया. चला लिहा. 49x minus 57y is equal to 172. हे सबट्रॅक्शनचं साइन. आता आपला दुसरं इक्वेशन 57x minus 49y is equal to 252. चला लक्षात ठेवा, सबट्रॅक्शन केल्यामुळे साइन चेंज होतात सेकंड इक्वेशनच्या. मग इथं 57x प्लसचा होता, मायनस झाला. मायनस 49y प्लसचा मायनसचा होता, प्लसचा झाला. 252 प्लसचा होता, मायनसचा झाला. आता मग 57 मधनं 49 गेले 8x, 57 मोठा म्हणून मायनस 8x.
मायनस आता 49 57 प्लसचा आहे, 49 मायनसचा आहे. 57 मधनं 49 गेले 8y, पण 57 मोठा आहे म्हणून -8y. आणि 252 मधनं 172 गेले उरले 80, पण 252 मोठा आहे म्हणजे -80. त्याला इक्वेशन नंबर 5. समजलं. आता इथं कसं 106 ने डिवाइड केलं तसं इथं 8 ने डिवाइड करायचं. मग डिवाइड इक्वेशन 5 by 8, -8x/8 -8y/8 आणि -80/8. कॅन्सल, -x कॅन्सल, -y. 8 1 जा 8, 8 10 जा 80, -10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 6. समजलं इथपर्यंत. आता बघा ऍडिशन केल्यावरती हे इक्वेशन मिळालं, सबट्रॅक्शन केल्यावरती हे इक्वेशन मिळालं. आता आपण ते आधी लिहून घेऊ. ठीक आहे, आधी लिहून घेऊया. x - y = 4, हे 4 आणि -x - y = -10, हे 6 नंबरचं इक्वेशन. आता इकडे बघा, हा प्लसचा x हा मायनसचा x कॅन्सल होतोय, पण कधी, जेव्हा आपण ऍडिशन करू तेव्हा. मग करा ऍडिशन. ऍड इक्वेशन 4 and 6. मग x - y = 4 प्लस -x - y = -10. प्लसचा x मायनसचा x कॅन्सल, मायनस मायनस प्लस, बट मायनसचं साईन म्हणून मायनसचा 2y. आणि 10तनं 4 गेले 6, पण 10 मोठा आहे म्हणून -6. हा कॅन्सल, मायनस मायनस गेट कॅन्सल. मग 2 multiplied by y = 6, y = 6/2, y = 3. y ची व्हॅल्यू किती आली? 3. ती तुम्हाला पाहिजे त्या इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करू शकता. मग y = 3, सोपं इक्वेशन कुठलं आहे? 4. मग आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करू. पुट y = 3 इन इक्वेशन 4. आधी इक्वेशन 4 लिहून घ्या. आपलं इक्वेशन 4 काय आहे? x - y = 4, x - 3 = 4. समजलं? -3 पुट केला मी. मग x हा 4 आधीपासून, हा -3 इकडे आल्यावरती प्लसचा 3, x = 7. मग आपल्याला झालं सोल्युशन. किती सिंपल होतं. सोल्युशन इज x, y. मग किती आलं? 7,3. किती इझी आहे. चला परत बघूया पहिल्यापासून. सॉल्व केला आपण. 49x - 57y = 172. दुसरं इक्वेशन होतं 57x - 49y = 252. सगळ्यात पहिली स्टेप, 1 नंबर नाव, 2 नंबर नाव दिलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं मागच्या इक्वेशन मध्ये पण, की जेव्हा एक्सचं कोएफिशियंट वायला, वायचं कोएफिशियंट एक्सला, तेव्हा काय करतो आपण? एकदा ऍडिशन, एकदा सबट्रॅक्शन. तर मग एकदा ऍड केलं, ऍडिशन केली 106 आलं. हे डिवाइड केलं 1, ह्या पूर्ण थर्ड इक्वेशन आलं. थर्डला मी 106 ने डिवाइड केलं, मला फोर्थ इक्वेशन मिळालं. सिम्पल इक्वेशन. थोडं छोट्या फॉर्ममध्ये मिळालं. हे मोठं होते ना, छोटं डिवाइड करून छोट्यामध्ये आणलं. ठीक आहे. देन मी सबट्रॅक्ट केलं. काय केलं? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 49x - 57y = 172. हे सबट्रॅक्ट केलं. -8x - 8y -80 आलं. त्याला परत इथं कसं 106 ने डिवाइड झालं, तसं ह्याला 8 ने डिवाइड होत होतं. डिवाइड केलं, मला 6 नंबरचं इक्वेशन मिळालं. -x - y = -10. आता इकडे बघा, मग मी इथे लिहून घेतले. आता बघा ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये मी समजा ऍडिशन केली तर हा प्लसचा x मायनसचा x कॅन्सल होतोय आणि मला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. म्हणून मी काय केलं,
हे ॲडिशन केली, कॅन्सल केलं, मायनस मायनस प्लस, बट मायनसचा साईन, -2y, इथं -6, वायची व्हॅल्यू आली 3. तुमच्या मर्जीने वायची व्हॅल्यू आलेली 3 तुम्ही 1 2 3 4 5 6 कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता, पण मी म्हणतो तिथं कॅल्क्युलेशन कमी, तिथं करायचं पुट म्हणजे ठेवायची, पुटमध्ये ठेवायची. आम्ही पुट केली आणि पुट करून सॉल्व्ह केली तर एक्सचेंज झाली 7. मग लास्टला उत्तर सोल्युशन आपले आलेले लिहिले. ठीक आहे, गॉट इट, समजलं.